गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे वाजलेले आहेत 6. आईची झालेली आहे पूजा आणि आता मी आणि आई मिळून मार्गशीर्षाचा आजचा 3रा गुरुवार आहे त्याची मांडणी करणार आहोत. आपल्याला असं वाटतं पण थोडंसं गुरुवारचं मांडायचं तरी किती पसारा होतो. नॉट ओन्ली पसारा पण पूर्वतयारी खूप करावी लागते. आणि आता 6 वाजता आम्ही चालू केलेलं आहे. बघूया आपलं किती वाजता होतं. आता असं कोणीतरी विचारू शकतो की हे असं का बांधलं आहे, याचं मागे काही शास्त्र आहे का वगैरे. तर असं काहीही शास्त्र वगैरे नाही आहे, फक्त ते कापड घट्ट राहावं म्हणून आम्ही करतोय. हे घालूया. रंग छान ना. छान. ठीक आहे, व्हाईट घालूया. व्हाईट नको ना. काढून ठेव, दोन्ही काढून ठेव. बघूया. आपण देवीला छान असं मळवट भरूया आणि ते सरळ सरळ येण्यासाठी म्हणून आता आम्ही कागद कापले आहेत आणि मग त्याच्यामध्ये आता पाणी लावून मग त्यावर हळद लावतो. या सगळ्या गोष्टी खूप पेशन्स ठेवून कराव्या लागतात. हातात नाजूकता असावी लागते. आणि ह्या सगळ्या सजावटीनंतर देवीची पूजासुद्धा आई तितक्याच श्रद्धेने करते. छान झालं. लाईटच घालूया. नाही थोडं कुंकवाच्या खाली घे ना. हळद ही बरोबर आहे ना. अच्छा, सप्तारती पंचारती. मी म्हटलं जरा जास्त घेऊया. मला ॲक्च्युली 21 वातींचं करायचं होतं. एवढं ठेवते ना. बांधू असंच राहू दे का? असं सोड. हां सोड. असंच असं वाटतं देवीला सोन्याचेच दागिने घालावेत ना. हे घट्ट करू का? नको, थोडं लूजच असू दे. गावच्या बायका बसतात ना, त्यांच्याकडून आणलेलं एकदम सुक्या असं. हे बघ, एकदम फ्रेश. इथे आपल्या स्टेशनजवळ दादर स्टेशनजवळ सगळं आंब्याची पानं व्यवस्थित छान पानं, सगळ्या जुड्या, सगळी म्हणजे फळांची पानं आहेत. कसले चिकूचं आहे, हे उंबऱ्याचं आहे, हे आंब्याचं आहे, तुळस आहे, वडाचं आहे. छान पानं आहेत. थोडी मागे कर. आई तू याला सोन्याचा मुकुट घालतेस ना आपला. दोरा बांधावा लागेल. दोरा बांधायला लागेल. हो, खूप सुंदर. हे घालूया. मला वाटतं हे जरा लहान दिसते. हे घालूया.
अशा प्रकारे कितीही पूर्वतयारी केली तरी थोडेफार फेरबदल करता करता वेळ जातो. आई हे करते आणि पप्पा बाहेर इकडे सूर्यनमस्कार करतात. रोज 35 सूर्यनमस्कार घालतात पप्पा आणि एक आठवड्याला 2-2ने सूर्यनमस्कार वाढवत जात आहेत. चालेल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा छान दिसतो. इथे ना काहीतरी मी हे घालते. पॅकिंग घालायला लागेल म्हणजे ते गोल दिसेल. हा जो सोन्याचा मुकुट आहे तो आम्ही केरळला गेलो होतो. तुम्ही आमच्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल. मागे आम्ही केरळचा ब्लॉग टाकला होता तेव्हा आम्ही केरळवरनं एका ज्वेलर्समधनं घेतलं होतं. मागून असं दोऱ्याने लावलं. चांगला बस. कसं दिसतं बघू. तिकडे आपण बाजूला 2 मोठ्या समया वगैरे असं काहीतरी ठेवू. मेव या 2 घेते. या त्या शंख आणि चक्रवाल्या बघ जरा. या लहान होती ना. त्या जरा घे ना. आपण ठेवून बघूया. मला वाटतं चालेल. कमी उंची वाटते. हा त्या मोठ्या ह्या पुढे ठेव ना. शंख चक्रवाल्या ठेवून तर बघ असं म्हणते. हा असं शंखचक्र नको. आपण हा लक्ष्मीचा आणि हा गणपतीचा असं ठेव. झालाय आता 1 तास झालाय आणि आपण 1 तासाचं अजून एवढंच केलेलं आहे. बस ना. बस. आणि दिवे पुढे. येस. बरेच जण प्रश्न विचारतात तुम्ही हे कुठून घेतलं, ते कुठून घेतलं, दिवे कुठून घेतले. तर खरं म्हटलं तर दादरला आम्ही राहतो. तर दादर कबूतरखान्याला बहुतेक सगळं मिळतं. तिकडे एक रांगेमध्ये 4-5 दुकानं आहेत. पितळेच्या भांडी मिळतात, मूर्ती मिळतात, समया, दिवे सगळं मिळतं. सो ती जी लाईन आहे पुढे पण मला वाटतं स्टेशनच्या जवळ अजून काही दुकान आहेत तिकडे पण मिळतं. आपल्याला फक्त शोधावं लागतं. थोडंसं कल्पना वापरावी की हा दिवा कसा दिसेल माझ्याकडे किंवा हा दिवा कसा दिसेल. आपण काहीतरी वेगळं करावं. तसंच आमचं पण असतं की आम्ही थोडंसं काहीतरी वेगळं करण्याच्या नादात असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तर आपण गुरुवारच्या पूजेमध्ये सगळ्यांची पूजा बघतो आणि सगळेजण मुखवटा लावतात, मध्ये खणाचं लावतात. मग आता ते बघून असं वाटलं की ते काहीतरी वेगळं करावं. म्हणून जसं ट्रेडिशनल पद्धतीने पूर्वी मुखवटा तर लावला नाही जायचा. तर आम्ही यावर्षी ठरवलं की आपण मुखवटा नको लावूया. मुखवटा न लावता नारळाला छान मळवट भरूया आणि नथ घालूया. असं थोडंसं काहीतरी वेगळं करूया यावर्षी. तर आपण कुठे देवाधिकाच्या ठिकाणी म्हणजे आपण देवदर्शनाला वगैरे जातो. तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर, कुठेही शिर्डी कुठेही जातो तेव्हा मंदिराच्या बाहेर खूप दुकानं असतात रांगेमध्ये दिव्यांची. तिकडे पितळी वस्तू मिळतात. मग तिकडे शोधायचं काय वेगळं मिळतंय का. तर आता बरेच जण प्रश्न विचारतात तुम्ही हे कुठून घेतलं, ते कुठून घेतलं. तसं एखादं असं दुकान नाही आहे आमचं की आम्ही तिकडे जाऊन नेहमी घेतो किंवा असं. आम्ही आता जिकडे जाऊ तिकडे आम्ही सर्च करतो. तर केरळला गेलो होतो तिकडे सुद्धा आम्ही शोधतो किंवा या मुळात या वस्तूंची आवड आहे. त्यामुळे कुठे गेल्यानंतर कुठे काही दिसलं आम्ही लगेच घेतो. आम्ही मागे नरसोबाच्या वाडीला गेलो होतो तिकडे सुद्धा आम्हाला काही वेगळं मिळतंय का ते पण आम्ही शोधत होतो. सो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणून सगळ्या कलेक्शन जमवावं लागतं. असं नाही की एका दुकानात सगळं मिळतं. सो बेसिकली हे सगळं कलेक्शन आहे भरपूर वर्षांचं आहे. असं नाही आहे की बाबा आम्ही गेले 1-2 वर्षात आज चला आज दिवे घ्यायला जाऊ तर आज आम्ही दिवे घेऊन आलो असं नाही आहे.
तर आपल्याला खूप शोधावं लागतं. असं राहू दे ना. फळ पण मागे ठेव. हो मागे ठेव. मागे पुढे घेऊ. गजलक्ष्मी. ह्याला गजलक्ष्मी असं म्हणतात. लक्ष्मीचे गज असतात. सो लक्ष्मी पूजनाला नेहमी आपण ठेवतो. लक्ष्मी ठेवलेला जो पाट आहेत त्याचा काहीतरी वापर करूया. आपल्याला कुठेतरी वापरायची आहेत तर मग असा विचार केला की दिव्यांमध्ये वगैरे घालूया. ते कट करू देठ. हा देठ कट कर. अशी वाटूया असं. गंध कट केलाय तो उलटा ठेव. हा विष्णूला आणि लक्ष्मीला आवळे प्रिय आहेत, त्यामुळे मग आम्ही यावेळेला आवळ्यांचे दिवे लावतोय. देवाला काय श्रीखंड वडी आणि पेढे आणि दुपारी पण नैवेद्य जेवणाचा. छान उमलले. चल सूर्यनारायण आलेले आहेत. आटपूया लवकर. किरणं आली आहेत बघ. पण आहेत ना आपल्याकडे. हो गणपतींच्या इकडे 2 फुलं ठेव. वाती काल रात्रीच करून ठेवल्या होत्या, म्हणजे तुपामध्ये बुडून फुलवाती फ्रीझरमध्ये ठेवल्या होत्या. त्या आता आपण आता एक एक आवळ्यावर ठेवूया. तर ही जी सूर्यकिरणं इथून आमच्याकडे येतात, आता एका बाजूला आज 3रा गुरुवार आहे, पण 4थ्या गुरुवारी म्हणजे जेव्हा शेवटचा गुरुवार असतो तेव्हा बरोबर लक्ष्मीवर म्हणजे अगदी या घटावर सूर्यकिरणं पडतात, नाही का? दरवर्षी असं होतं. प्रारंभी विनती करू गणपती विद्या सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या. देवी जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होऊन आता वरदे आम्हाला. आपण जेव्हा दिवे लावतो, समया लावतो देवापुढे, तेव्हा प्रत्येक दिव्याची आणि समईची सुद्धा पूजा केली पाहिजे. मी घरी सुद्धा देवाऱ्यामध्ये देवांना जेव्हा अष्टगंध लावते तेव्हा दिव्यांना सुद्धा लावते. नारायण आले आहेत आणि आमच्याकडे लक्ष्मी सुद्धा विराजमान झालेली आहे. आता वाजलेले आहेत 7:45. जशी पंचारती असते तशी आई सप्तारती घेते.